थ्रीटचा चेंडू. याही वेळेस आपण तेच दृश्य बघतोय. पुन्हा एकदा चेंडू पूर्णपणे बॅटीवर आलेला नाहीये. कट करण्याचा प्रयत्न मात्र होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अगदी आपण डीप थर्डमॅनमध्ये बघतोय क्षेत्ररक्षकाची चांगली कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये बघायला मिळाली. गोलंदाजापर्यंत या ठिकाणी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू पोच केला गेला आहे. तर एका धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवर होत आहेत 23 धावा. आणि हा पुढचा चेंडू. भारत दारकुंडे आपण बघतोय लॉंग ऑन मध्ये मोठा प्रवास त्यांनी केला आणि त्यानंतर अप्रतिम अप्रतिम लास्ट जवाब रनिंग बिटवीन द विकेट आणि शेवट. आपण या ठिकाणी बघतोय शेवटच्या चेंडूवर 2 धावा मात्र आलेल्या आहे. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या जात आहेत 25 धावा. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय या स्पर्धेमध्ये सर्व संघांना अगदी वेगवेगळे जर्सी मात्र या ठिकाणी दिले आहेत आणि आपल्याला या स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य लाभलंय. किसान ॲग्रोचे संचालक आदरणीय तानाजी गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय नरेंद्रजी कदम साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी बर्जर पेंटचे अधिकृत विक्रेते आदरणीय मनोजभाऊ साखरे व शक्तिमान रोटावेटर वडाळा या या सर्व संस्थेचे मालक यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य मात्र लाभले. त्या सर्वांचे मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी यूट्यूब सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. हॉटेल काळेबंधू या प्रशस्त दालनाचे मालक आदरणीय धनुभाऊ काळे यांचे देखील मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला चषक सौजन्य लाभलं आहे, अर्थात ट्रॉफी सौजन्य. अगदीच या ठिकाणी हॉटेल सनी पॅलेस फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचे सर्व आदरणीय ॲडव्होकेट गणेशजी निमसे पाटील त्यांचे देखील नक्कीच या ठिकाणी आभार मानणं गरजेचं असणार आहे. तर मैदानात आपण नक्की जातोय. 3 षटकांची होणारी समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 25 धावा धावफलकावर. तर वेगवान गोलंदाज या ठिकाणी सोनई एक्सप्रेस आपण ऋषी कुरे यांना बघतोय. तर 4 टाइम नॅशनल जॅव्हलिन थ्रोमध्ये भालाफेकमध्ये नेवाशा तालुक्याचं नाव भारतभर ज्या खेळाडूमुळे गेलं तो खेळाडू ऋषी कुरे. आणि त्यांचं स्वागत देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, स्वागत करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपण बघितलं डीप स्क्वेअर लाईनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्यानं मात्र कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये षटकातील पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी फलंदाज मात्र झेलबाद होतोय. राहुल गजरे होते बघा ज्यांनी अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडलाय. बघत आहोत बॅटल ऑफ क्रिकेटचा महासंग्राम. नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा ज्ञान प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2. नवीन बॅटर मोहम्मद भैया मात्र आलाय. हो 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 सुरेख चेंडू हा गुड लेंथवर टाकलाय आणि ऋषी कुरे यांना क्षमतेपेक्षा जास्त बाउन्स भेटतो बघा. कारण मी अगोदरच सांगितलंय जॅव्हलिन थ्रोमध्ये 4 टाइम नॅशनल असलेला हा खेळाडू यावेळेस गोलंदाजी मात्र आपल्या खांद्यावर घेतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 2 चेंडू झालेत, 1 विकेट मात्र मिळाली आणि एकही धाव खर्च झालेली नाही. बॅटीचा स्पर्श होता बघा त्या ठिकाणी आणि वेळेवर आलेला बॅकअप सुरेख. भरत काळे आहेत बघा त्या ठिकाणी फर्स्ट स्लिपमध्ये आपण बघू शकता. त्यांना एक चांगलं काम खऱ्या अर्थानं एसट्यांच्या मागे झालंय. तर दरम्यान आपण बघतो एक सिंगल देखील यशस्वीरित्या या ठिकाणी दोन्ही बॅटर्सनं पूर्ण केली. एका धावेनं आपण पुढे जाऊ. 26 धावा धावफलकावर आहे. क्रुशियल सामना आहे बघा.
कारण दोन्ही संघ जर बघितलं तर पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये मात्र असणार आहे. मक्तापूर संघ पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अगदी संपूर्ण मैदानाला गुदगुल्या करीत चेंडू एसटी रक्षका माफ करा क्षेत्ररक्षकापर्यंत गेलाय आणि त्या ठिकाणी थोडीशी फेकाफेकी सुद्धा बघायला मिळाली. अर्थात मैदानाच्या आतमध्ये अधिकचं नुकसान झालं नाही, थोडेसे भाग्यशाली ठरलेले आहे. 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना बघायला मिळाल्या. 2 धावेनं पुढे जाऊ आपण. 28 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक बघतोय आपण या ठिकाणी 4. पुढचा चेंडू असेल यावेळेस मात्र एक कमालीचा ताकदवर फटका, परंतु त्या ठिकाणी भारत दारकुंडे आहेत आणि अगदी तालुक्यातील एक चांगला क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं लॉंग ऑन मध्ये तैनात आहे. चांगली कामगिरी पुन्हा एकदा. एका धाव्याच्या मदतीने 29 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चला यावेळेस मात्र चेंडूला उचलून फेकण्याचा प्रयत्न होता आणि सीमेरेषेवर बघा शानदार, अगदी यावेळेस या क्षेत्ररक्षकाचं कौतुक मात्र करावं लागेल. अगदी चायना वॉल प्रमाणे तो तैनात आहे त्या ठिकाणी. एकही चेंडू पलीकडे जाऊ देत नाहीये. चला ज्यांना भारतचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल त्यांनी टाळ्या वाजवायच्या. बघा एक कमालीचं क्षेत्ररक्षण. तब्बल 4 धावा या ठिकाणी वाचवल्यात. तर षटक संपल्या गेले 4 षटकानंतर. धावफलकावर 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जॅकपॉट षटकाची घोषणा झालेली आहे. चला आता क्रिकेटचा रणसंग्राम पुन्हा एकदा आणि एक रोमहर्षक घटना खऱ्या अर्थानं एक जॅकपॉट षटकामध्ये आपण प्रत्येक सामन्यामध्ये बघतोय. मॅजिक षटक. अगदी अभिजित राऊत सरांनी या षटकाला एक वेगळं नाव दिलं आणि खरोखर ते नाव शोभते बघा. एक मॅजिक षटक आहे. एक जादू या षटकामध्ये होते आणि त्या जादूमध्ये काही संघ मात्र पिछाडीवर येतात, काही संघ आघाडीवर जातात. लक्ष्मण षटक बघा, संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज त्यांच्याकडे चेंडू आहे. पहिला चेंडू आहे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर असेल, दंडित केलं जात आहे. अवांतरची घोषणा आहे. तर या ठिकाणी आपण बघतोय एक धाव मात्र या षटकामध्ये बनवल्या गेलेली आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 6 चेंडू आणि 15 धावा. बघूया. हो कमबॅक करतायत. पहिला चेंडू अवांतर, दुसरा चेंडू मात्र अगदी दिशेवर. एक चांगला चेंडू. बॅटिंग करणाऱ्या संघाने यावेळेस वाईटची पडताळणी नक्कीच या ठिकाणी केली जाईल. रिव्ह्यू आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचा. तर मित्रांनो अगदी तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोच केला जाईल. अनेक मान्यवर आहेत मित्रांनो, हजारो हात आहेत जे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सरसावलेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू योग्य आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. तर हा चेंडू असेल पूर्णतः डॉट. या षटकामध्ये बनवायचे आहे 16 धावा. फलंदाजांवर सुद्धा दबाव असणार आहे या ठिकाणी. फटका चांगला येतोय त्या ठिकाणी आपण बघू शकता. राहुल गजरे यांच्या माध्यमामध्ये थोडंसं फुंबल त्या ठिकाणी झाली. नजरअटी दुर्घटना घटी आणि कमालीच्या वेगामध्ये या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. 2 धावेनं धावफलकावर काहीशा हालचाली मात्र बघायला मिळतील. तर 3 धावा आपण या ठिकाणी बघू शकता धावफलकावर. या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 2 चेंडूंमध्ये माफ करा 3 धावा झालेल्या आहेत. चेंडू यावेळेस मात्र कमालीचा झेल आणि एक मोठ्या विकेटचं पतन हर्षल वंजारे.
हा डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. तर मित्रांनो या ठिकाणी मात्र आजच्या प्रवासाचे सामना क्रमांक 5 ज्याचं नाणेफेक नक्कीच पहिल्या सत्रानंतर केलं जाईल. तर मी आमंत्रित करेल विघ्नहर्ता ब्लास्टर्स बेलपांढरी या संघाचे संघनायक किशोर गिरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण CSK निवासा डॉक्टर शंकर वंजारी यांना या ठिकाणी मी आमंत्रित करेल डॉक्टर शंकर वंजारी आणि किशोर गिरी. पहिलं सत्र संपल्याबरोबर आपण या ठिकाणी टॉससाठी मात्र तयार राहायचं आहे. तर 3 चेंडू आणि 3 धावा, 16 धावा बनवायच्या आहे. जॅकपॉट षटक, मॅजिक षटक. हो हो, काय चेंडू होता, लाजवाब गोलंदाजी बघा. आणि फेरबदल बघा, परिवर्तन ही सृष्टी का नियम आहे. अगदी सुरुवातीचे 3 चेंडू बघितले, गुड लेंथवर टाकत आहेत, दिशा बदलत आहेत, परंतु यावेळेस एक सरप्राईज यॉर्कर कुलदीप कोलते यांच्यासमोर टाकला गेलाय. फलंदाज सरप्राईज होतोय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र असणार आहे. जॅकपॉट षटक. पाठोपाठ कमालीच्या वेगानं. आणि यावेळेस जर बघितलं तर अगदी यष्ट्यांना टाटा बाय बाय करीत चेंडू गेलाय. म्हणजे या ठिकाणी आपण कुलदीप कोलते बचावले असं सुद्धा म्हणू शकतो. स्तुती केली जाई बघा. लखन सकट मागील 2 वर्षापासून कमालीची गोलंदाजी करतायत. तालुका मर्यादित स्पर्धेमध्ये असतील, तालुक्याच्या बाहेर अनेक स्पर्धेमध्ये आपण लखन सकट यांना गोलंदाजी करताना बघितलं. कमालीची गोलंदाजी आणि एक वेगळी गोलंदाजी खऱ्या अर्थानं त्यांची बघायला मिळते. याही वेळेस बघा एक डॉट चेंडून खऱ्या अर्थानं आपण बघतोय या षटकाची पुन्हा एकदा समाप्ती झाली गेली. चला या ठिकाणी जॅकपॉट षटकाचे परिणाम आपण धावफलकावर बघू शकता. नक्कीच 32 धावा आपल्याला बघायला मिळतील. कारण या ठिकाणी 3 धावा बनवल्या गेल्या होत्या, त्यातील 2 धावा आपण या ठिकाणी मायनस केलेल्या. एकदा विनोदामध्ये माझ्याशी ऑफलाईन स्कोरवर जोडलेत मेजर पांडुरंग गजे, ते देखील म्हणले होते जॅकपॉट षटक म्हणजे पठाण झाली तर दिवाळी नाही तर होळी म्हणे, धावफलकाचा जाळ होतो. अगदी मायनस झालेत. तर खरं आहे, बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या संकल्पना असतात. तर मेजर गजे यांचं सुद्धा हे वाक्य खऱ्या अर्थानं जुळून येतंय. तर बघा या ठिकाणी 4 बाद तर 32 धावा मात्र असणार आहे बघा धावफलकावर. 4 फलंदाज बाद. षटक क्रमांक 5 सागर रोठे गोलंदाजी मार्कवर आहे. अगदी नेवासा तालुक्याच्या बॉर्डरवर असलेली राजळी वस्ती येथील हा गोलंदाज आहे बघा. एक प्रतिभावान खेळाडू आहे, परंतु नक्कीच दूरवर आहेत त्यामुळे त्यांना जास्त संधी मिळाली नाही. परंतु या ठिकाणी नक्की DPLच्या आयोजकांनी त्यांच्या खेळगुणाची या ठिकाणी दखल घेतलेली आहे आणि या संघामध्ये आपण सागर रोठे यांचा खेळ नक्कीच बघतोय. जाऊया शेवटचं षटक आहे, महत्त्वाचं षटक असणार आहे. सिंगल या ठिकाणी आपण बघतोय पूर्ण झाल्या गेलेले. खूप ऑप्शन आहे बघा या ठिकाणी. मक्तापूर ब्लास्टर्स, मक्तापूर संघाकडे ऑप्शन्स गोलंदाजीचे खूप पर्याय आणि एक प्रबळ संघ सुद्धा बघायला मिळतोय बघा मक्तापूर ब्लास्टर्स. चला चांगला चेंडू होता, थोडासा बंदिस्त करणारा चेंडू होता कारण त्या ठिकाणी टायमिंग वगैरे बघायला मिळालं नाही. बॅटीची काढा घेतोय. चेंडू जर बघितला तर आपल्याला त्या ठिकाणी स्क्वेअर लेगकडे जाताना बघायला मिळतोय. एक सिंगल पूर्ण करतायत. धावफलक अगदी हळूहळू चाललाय, जणू काही धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना याप्रमाणे आपण बघतोय एक एक धाव घेतली जाते. 4 बाद 34 धावा आहेत. चांगली गोलंदाजी सागर रोठे यांची. चला यावेळेस मात्र टायमिंग चांगला बघायला मिळतोय आणि अगदी ज्याची आतुरता होती हॉटेल दत्तप्रसाद 11 संघाला, तो सगळ्यांचा आवडता फटका येतोय मैदानातून. गगनचुंबी षटकार.
पुन्हा एकदा यावेळेस झेल असणार आहे. आता भारत दारकुंडे त्या ठिकाणी आहे, तर 99% झेल सुटणार नाही, ही शाश्वती आहे. झेल पकड टॉसला. चला डीजे धन्यवाद. टॉसला यायचंय बघा, 2 चेंडू शिल्लक आहे फक्त. टॉसला यायचंय डॉक्टर शंकर वंजारी, कर्णधार CSK नेवासा फाटा आणि विघ्नहर्ता ब्लास्टर्स बेलपांढरी किशोर गिरी यांना सुद्धा विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. या दरम्यान नेवाशाची बुलंतोफ पप्पू डवले यांचं आगमन आहे. डवले साहेबांचं स्वागत आहे. चला बघूया. मेजर अशोक कुदळे आलेले आहेत बघा. यांना गोलंदाजीमध्ये जास्त ओळखलं जातं बघा. यावेळेस मात्र फलंदाजीची जबाबदारी आहे. आणि पहिला चेंडू आपण बघतोय सागर रोठे यांच्या विरोधामध्ये मात्र डॉट चेंडू आलेला आहे. अंतिम चेंडू आहे. बिग ब्लास्ट होणार का? फटका चांगला आलाय आणि अगदी वन बाउन्स. हा डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. तर 6 षटकांचा खेळ संपला जातोय. 5 गडी खर्च करीत असताना बनवल्या गेल्या 44 धावा. विजयी लक्ष्य असेल 45 धावांचं. 45 धावा या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये बनवायचे आहे जिंकण्यासाठी मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर या संघाला. तर टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. तर या ठिकाणी पसायदान स्पोर्ट क्लब संघाचे संघनायक पप्पू भाऊ डवले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. त्यांना विनंती असेल आपण नाणेफेकी कक्षाकडे यायचं आहे आणि दोन्ही संघनायक यांना शेवटचा कॉल आहे, लास्ट कॉल असणार आहे. यानंतर मात्र जो गैरहजर असेल त्याला दंडित केलं जाईल. ही सूचना पुन्हा दिली जाणार नाही. टॉससाठी यायचं आहे. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी LED स्टंप लावले जात आहेत आणि हे सौजन्य आपल्याला मिळालं आहे ओंकार हार्डवेअर या संस्थेचे मालक आदरणीय ओंकार शेठ कुटे पाटील यांच्या वतीनं. तर नक्कीच कुटे पाटलांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनस्वी आभार मानतो आणि मी थोडा वेळ थांबतो. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण तुमच्याशी जोडले जातील मधुर आवाजाचे धनी अभिजित राऊत सर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद शेरखान सर. नक्कीच नेवासा तालुक्यामधले खणखणीत आवाजावाले शेरखान सर यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथे स्टेजवरती पाण्याचे जार आलेले आहेत. दोन्ही संघांनी आपल्या डगआउट मध्ये एक एक जार घेऊन जाणे.
थोडा वेळ वाचवा. क्षेत्ररक्षणने त्यांचं क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढील मॅचेसचा टॉस होत आहे. हॅलो. हॅलो. तर एक पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि इथे प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी आपण पाहतोय टॉस देखील इथे संपन्न केला जातोय. टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल इथे झालेला आहे. टॉस जिंकलाय विघ्नहर्ता बेलपांढरे टीमने. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी बंपर प्राइज इथे भव्य लकी ड्रॉ. ज्यांना लकी ड्रॉचे कुपन घ्यायचे असतील त्यांनी स्टेजच्या जवळ यायचे, आयोजकांशी संपर्क साधू शकताय. लकी ड्रॉचे कुपन खरेदी करण्यासाठी आपण आयोजकांशी संपर्क साधा. दिवस क्रमांक 2 मध्ये मॅच क्रमांक 4 कडे आपण पोहोचतोय. दुसऱ्या डावाला देखील मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. छोटेखानी टार्गेट आहे, 45 धाब्यांचा टार्गेट. या 45 धाब्यांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये कसा केला जातोय यासाठी आपण पाहतोय. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षक राजांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळते. प्रचंड मोठी गर्दी या मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने पहिला बॉल, पहिल्याच बॉलची हलकीशी एज तिथे प्राप्त होईल. स्ट्रायकिंग एंडला भारत, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश. भारत आणि आकाशची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती अनुज जाधवला आपण इथे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरलाय. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या पहिल्या चेंडूवरती. सुरेख सुरुवात. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मैदानाच्या आतमध्ये उठल्या अग्नीच्या ज्वाळा. बाहेर फेकून दिलाय लाल बुंद तोफेचा गोळा. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. चौकाराने मात्र धावफलक पुढे जाईल. भारतच्या बॅटमधून इथे डीप लॉंग ऑफ फोडणारा हा खणखणीत चौकार वसूल केलाय अनुष वरती. यावेळेचा बॉल प्रचंड मोठी अपील. यावेळेस मात्र पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा. दोन पंच एकत्रित आलेत. काहीतरी चर्चा देखील होईल तिथे, कारण अपील मध्ये दाद मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळते. आपल्या स्पर्धेमध्ये अल्ट्रा एज सिस्टीम नसल्या कारणाने आपण एज साठी रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. कारण काय डिसिजन असेल तो ऑन फील्ड द्यावा लागणार आहे. कारण अल्ट्रा एज सिस्टीम अजून टेनिस क्रिकेटमध्ये आलेली नाहीये. आगामी काळामध्ये ते देखील आपल्याला बघायला मिळेल.
tenniscricket.in च्या माध्यमातून तो देखील प्रयोग होईल भविष्य काळामध्ये. अल्ट्रा एज सिस्टीमचा देखील प्रयोग पहिल्यांदा जर झाला तर मी नक्कीच सांगतो की इथे tenniscricket.in च्याच माध्यमातून होऊ शकतो. अलीकडे टेनिस क्रिकेटमध्ये अगदी स्टंपमध्ये देखील आपल्याला कॅमेरा बघायला मिळतो. दोन पंच एकत्रित आले, चर्चा देखील झाली आहे. स्क्वेअर लेग पंचांचा काय इशारा असेल पाहायचंय. पंच जागेवरती येतील, डिसिजन देखील कळवतील. व्हाईट साठी रिव्ह्यू ओके. व्हाईटसाठी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे, शहानिशा केली जाते. अतिशय मोठी स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. या स्पर्धेमध्ये LED स्टंप सौजन्य ओमकार हार्डवेअर, ओमकार शेठ कुटे पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक असे LED स्टंप आपल्याला लाभलेले आहेत. तर संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉल सौजन्य BR ॲग्रो सन्माननीय रितेश भाऊ कराळे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. तर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीच्या साठी सौजन्य जगदंबा स्पोर्ट्स अँड टी शर्ट प्रिंट किशोर भाऊ पठाडे यांच्या वतीने आपल्याला सौजन्य लाभलेलं आहे. तर मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी सौजन्य स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब गोपीनाथ काळोखे यांच्या स्मरणार्थ आपल्याला इथे इथे मात्र पंचांचं बोट जाईल आकाशाकडे. बॅटची हलकीशी एज घेऊन तिथे चेंडू आपण पाहतोय. अगदी फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल टिपला गेलाय आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. ऑन स्क्रीनवरती देखील तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकताय. ऑन स्क्रीनवरती देखील आपल्याला बघायला मिळू शकतंय. बॅटची हलकीशी एज तिथे प्राप्त झाली आणि इथे मात्र अतिशय सुरेख झेल. खरं तर संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय 3 HD कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण इथे केलं जात आहे. खरं तर अचूक निर्णयापर्यंत पोहोचण्याची क्षमता आपल्याला इथे यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच फायदा देखील होतोय. अचूक निर्णयापर्यंत पोहोचण्याची फायदा देखील झालेला आहे. इथे आपण पाहतोय फलंदाज बाद होत आहेत. खरं तर टायमिंग देखील इथे सेट आहे. अतिशय जबरदस्त असा विकेट आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील TV सौजन्य मान्य श्री विशाल भाऊ जायगुडे पाटील यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज दाखल होत आहेत. नवीन फलंदाजाचं नाव सांगा. शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाहायचंय शुभम संघाचा डाव कशा प्रकारे सावरेल. यावेळेचा बॉल तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये मार्गस्थ केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतो तिथे. तत्पूर्वी मात्र कलात्मक धाव कंप्लीट होतीये. 1 धाव. तर प्रेक्षकांसाठी आणि आपण पाहतोय खेळाडूंसाठी देखील बंपर प्राइज लकी ड्रॉ एक बाईक देखील आपण पाहतो इथे लकी ड्रॉ मध्ये नक्कीच आहे. 100 रुपयांचं कुपन खरेदी करा आणि भाग्यवान विजेत्याला फायनलच्या दिवशी मात्र बाईक. खरं तर दैनंदिन लकी ड्रॉ देखील आहेत. दैनंदिन लकी ड्रॉसाठी देखील 3 प्राइज ठेवण्यात आलेत. यावेळेस पाहायचे आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल
टिपला गेला जाईल. आणखीन एका विकेटचं पतन. इथे आपण पाहतोय, थँक्यू डीजे, दैनंदिन लकी ड्रॉमध्ये देखील आपण पाहतोय महिलांसाठी पैठणी साडी हे देखील आपल्या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली आहे. तर त्याचबरोबर इथं किचन हँड ब्लेंडर हे देखील पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलं आहे. आणि एक आकर्षक अशी सायकल दैनंदिन लकी ड्रॉ आणि एक या लकी ड्रॉ कुपनची किंमत जर आपण बघितली फक्त 10 रुपयामध्ये तुम्हाला कमवण्याची संधी आहे. आणि बाईकसाठी मात्र तुम्हाला 100 रुपयांचं कुपन खरेदी करावं लागेल. त्याचा देखील आपण फायनल सामन्याच्या दिवशी लकी ड्रॉ घेणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय आसिफ. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर देखील केलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा तिथे वसूल केल्यात. 2 गडी देखील बाद झालेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले. 30 चेंडूमध्ये अजून देखील 38ची आवश्यकता आहे. 7 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नेवासा तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा आपण इथे पाहतोय. DPL ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपण इथे रंगलेला पाहतोय. कालचा दिवस देखील अतिशय रोमांचक राहिला या मैदानावरती. आज देखील स्पर्धा मोठ्या उत्साहाने आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती आसिफ. मोहम्मद गोलंदाजी ट्रॅकवरती होते. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. अगदी बॅटची हलकीशी एज देखील घेऊन तिथे पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. जास्त काही मोठा फटका या चेंडूवरती बघायला मिळत नाहीये. आक्रमणं करावे लागतील. मोठी आक्रमणं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. धाबा जरी कमी असतील परंतु लढण्यासाठी पुरेशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. संघर्ष मोठा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. मोहम्मद समोर आव्हान असेल शुभम. यावेळेचा बॉल आक्रमण केलंय. डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या अगदी हा बॉल जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार. अत्यंत सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. डीजे थँक्यू. यावेळेचा बॉल आपण पाहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. निर्धाव चेंडू. इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा तिथे बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 1ने धावफलक आपण पाहतोय पुढे जाईल. रिव्ह्यूचा देखील वापर केलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांसाठी 1-1 रिव्ह्यू इथे आयोजकांनी संघांसाठी दिलेले आहेत. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल असेल.
लकी ड्रॉचे कुपन देखील या ठिकाणी दिले जात आहेत. शेरखान सर, लकी ड्रॉ कुपन यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा सुरेख फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने 2 षटरक्षकाच्या मधोमध खेळलेला हा फटका. या चेंडूवरती देखील 4 धाब्यांची मोहर. चौकारा बरोबरीत आपण पाहतो इथे धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 16 धाबा धावफलकावरती आहेत. अजून देखील 27 चेंडू आणि 29 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. शुभमच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावा वसूल केल्यात. मक्तापूर ब्लास्टरची टीम आपण पाहतोय चांगल्या रिदममध्ये. 2 गडी जरी बाद झाले असले तरी संघाचा डाव मात्र शुभमने सावरलेला आहे. जबाबदारी घेतली आहे स्वतःवरती. गोलंदाज आपण पाहतोय मोहम्मदवरती देखील आक्रमण झाले. 2 चौकार या षटकामध्ये बघायला मिळालेत. इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेचा बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. तत्पूर्वी मात्र एकच धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. धावफलकावरती 17 धावा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. निश्चितच क्रिकेटमध्ये जर बघितलं तर 17 वरती अनेक वेळा खतरा होताना देखील आपण बघितलेला आहे. हा धोका कुणाला असेल, गोलंदाजाला असेल का फलंदाजाला, येणारा काळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सांगेल. कारण या चेंडूवरती जर एक मोठा फटका बघायला मिळाला तर कदाचित तो गोलंदाजाला धोका असू शकतो. पाहायचं यावेळेचा हा बॉल फटका सुरेख. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल टिपला गेला असेल. विकेटचं पतन होईल मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुरेख झेल आणि आपण पाहतोय ज्या खतऱ्याची आपण चर्चा करत होतो तो धोका आपल्याला इथे बघायला मिळाला. फलंदाजासाठी धोक्याची घंटा. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होईल. इथे आपण पाहतोय नक्कीच लकी ड्रॉ देखील आहे सर्वांसाठी आणि लकी ड्रॉचे कुपन देखील तिथे घेऊन जा. खरं तर भाग्यवान विजेता कुठला असेल सांगू शकत नाही. काल देखील लकी ड्रॉ झालेला आहे आणि भाग्यवान विजेत्यांना मात्र लगेच पारितोषिक देखील जाग्यावरती आहेत. अगदी सर्वांच्या समोर आपण लकी ड्रॉ तिथे ओपन करतोय. इथे आपण पाहतोय राहुल गजरेला आपण इथून पुढे खेळताना बघणार आहोत. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. यावेळेचा बॉल हलक्याताने तिथे ढकलून दिलाय. पहिल्या चेंडूचा सन्मान आपल्याला इथे बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू बरोबरीत षटक क्रमांक 2 चा खेळ संपेल. धावफलकावरती फक्त आणि फक्त 17 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 17 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. जिंकण्यासाठी अजून देखील आपण पाहतोय प्रचंड मोठं आव्हान आहे. इथे गोलंदाजांची प्रभावी गोलंदाजी बघायला मिळाली आहे. इथे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरसाठी देखील आकर्षक पारितोषिक आहेत. बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट विकेट कीपर ट्रॉफी सौजन्य आपण पाहतोय. माननीय श्री इंजिनियर श्यामजी इथे आपण पाहतोय काल विश्व कंस्ट्रक्शन इंजिनियर श्यामजी डोकळे साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. नवोदित बॉलर आणि बॅट्समन ऑलराऊंडरसाठी देखील ट्रॉफी सौजन्य डॉक्टर मनोज कुमार शिंदे यांच्या वतीने देखील पारितोषिक आहेत. महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाहायचे महेश दराडे इथून पुढे देखील कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. यावेळेचा बॉल हलकासा कट तिथे बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. दोघांकडून मिस फिल्डिंग बघायला मिळते. यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदी सीमारेषेच्या लगेच चेंडूला फेल केलंय. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे बघायला मिळतंय. धावफलक देखील पुढे जाईल. धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 19 धावा धावफलकावरती. 2 षटकं कंप्लीट झाले. तिसऱ्या षटकाला आपण पाहतो इथे सुंदर अशी सुरुवात आपल्याला बघायला मिळते. 23 चेंडू अजूनही 26 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. शुभम एकटा उभा राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. लढतोय, संघर्ष करतोय.
शुभमची बॅटिंग देखील पाहायचं इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे राहतीये. छोटे खानी टार्गेट आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका मैदानाच्या आतमध्ये. मिड ऑन मधून चेंडू मार्गस्थ होतोय तिथे डीप लॉंग ऑन मध्ये. फेकी येते तत्पूर्वी मात्र 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 21 धावा धावफलकाच्या वरती नोंदवलेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा इथे वसूल केल्या गेल्यात. अजून देखील पुढे पाहायचंय नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील का शुभमच्या बॅटमधून. यावेळेस पुन्हा एकदा हलकासा कट तिथे बघायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक देखील तिथे उभा करून ठेवलाय. एकच धाव प्राप्त होते. एका धावे बरोबर इथं धावफलकावरती ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल दुरी 22 धावा धावफलकावरती. अजून देखील आपण पाहतोय 21 चेंडू 23ची मॅच. अजून देखील सामना आपण पाहतोय बरोबरीमध्ये असेल. 50-50% 50-50% चान्स आपण पाहतोय दोन्ही संघाला असेल. गोलंदाज पुन्हा एकदा पाहायचंय. यावेळेस आक्रमण मोठं आहे या चेंडूवरती पाहायला मिळतोय. शिव छत्रपतींचा छावा. भावा इथे मिळतील 6 धावा. षटकार बिग हिट. इथे आपण पाहतोय डीजे थँक्यू. राहुल गजरेच्या बॅटमधून आपण पाहिलेला एक हाय अँड हँडसम षटकार. ख्रिस गेल नेवासा तालुक्यामधील ख्रिस गेल आपल्याला इथे बघायला मिळतोय. अगदी अनोख्या शैलीमध्ये त्याने देखील खातं उघडलंय 6 धाबेने. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 20 चेंडू 17ची मॅच इथे येऊन ठेपली आहे. राहुल आक्रमक पवित्र धारण केलाय. यावेळेस देखील चेंडू मार्गस्थ होईल सीमारेषा बाहेर. ख्रिस गेल नेवासाचा हा ख्रिस गेल आपल्याला इथे बघायला मिळतोय. षटकारा पाठोपाठ आलेला खणखणीत चौकार. अतिशय जबरदस्त आक्रमक पवित्र आपल्याला बघायला मिळतोय. ख्रिस गेल का नाव ठेवलंय ना याचं उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. पुन्हा एकदा पाहायचंय जोरदार फटकेबाजी राहुल. यावेळेस देखील हात खोलण्याची संधी होती तिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत आपण पाहतोय समीकरण देखील बदललं जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 33 धावा. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय मॅजिक ओव्हर अर्थातच जॅकपॉट. इथे हा जॅकपॉट कुणाला लागणार, कुणाला ही ओव्हर संधी देणार या स्पर्धेमध्ये. खरं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम विजयाच्या शोधामध्ये. अठरा चेंडूमध्ये 12 धाब्यांची आवश्यकता आपल्याला इथे बघायला मिळते. अजून देखील पाहायचं इथून पुढे 12 धावा कशा प्रकारे पाठलाग केला जातोय. गोलंदाजांकडे संधी असेल इथे 1-2 विकेट आल्या ना तर सामन्यामध्ये चुरस बघायला मिळू शकते. कारण कमी धावसंख्येमध्ये तुम्हाला लढता येतं. 1983चा वर्ल्ड कप कमी धावसंख्येमध्ये देखील लढता येतं. खरं तर कपिल देवने त्यावेळेस सांगितलं की धावा या पुरेशा आहेत लढण्यासाठी. आणि खरं तर लढत देखील चांगली बघायला मिळाली. आणि भारताने मात्र वर्ल्ड कप देखील जिंकला. कमी धावसंख्येमध्ये देखील तुम्हाला चांगली चुरस बघायला मिळू शकते. 18 चेंडू 12ची मॅच आहे. समोर राहुलच्या बॅटमधून हा चेंडू देखील आपण पाहतोय तिथे एसटी रक्षक आणि फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून मात्र चूक घडतीये. सातत्याने चुका मैदानाच्या आतमध्ये घडतायत. 17 चेंडू आणि 11ची मॅच आहे. मॅजिक ओव्हर आहे. इथे देखील आपल्याला या षटकामध्ये 16च्या प्लस धावा तुम्हाला वसूल करायच्यात. 16पेक्षा जर कमी धावा आल्या तर तिथे मात्र संघाला तोटा सहन करावा लागेल. मॅजिक ओव्हरमध्ये देखील आक्रमणं केली जात आहेत. समोरच्या बाजूने शुभम 8 चेंडूमध्ये 15 धाब्यांवरती खेळतोय. राईट हँड बॅटर आहे. कित्येक मैदानं गाजवलेला हा खेळाडू आज या मैदानावरती
पाहायचंय शुभम कशा प्रकारे कामगिरी करेल. यावेळेस सुरेख सुरेख गोलंदाजी. प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय लकी ड्रॉचे कुपन विक्री देखील चालू झालेली आहे. ऑर्गनायझर कमिटीच्या मेंबरशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडून कुपन खरेदी करा. अगदी स्टेजच्या मुख्य अतिथी कक्षाच्या समोर लकी ड्रॉचे कुपन देखील उपलब्ध करून दिलेले आहेत. यावेळेस पाहायचंय पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. चेंडू मार्गस्थ होईल. डिफाईन लेग सीमारेषा पार. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय सनसनीत चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा हा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. डीप लॉंग ऑन मध्ये मार्गस्थ होतोय बॉल. तिथे फेकी येते. सुरेख फेकी बघायला मिळते. धावबाची संधी देखील प्राप्त झाली होती परंतु आपण पाहतोय वेगामध्ये 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावींबरोबर इथं आपण पाहतोय संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. मॅजिक ओव्हर सुरू आहे. इथे 16 पेक्षा जास्त धावा तुम्हाला घ्याव्याच लागणार आहेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 आल्यात. इथे उर्वरित 2 चेंडूमध्ये षटकार किंवा चौकार. 1 षटकार 1 चौकार खेळावा लागेल. अन्यथा मायनसमध्ये तुमचा धावफलक जाऊ शकतो. यावेळेस प्रयत्न केलेत. हा बॉल आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये फटका सजवला होता. त्यावरती फक्त 1 धाव आली आहे. दुसऱ्या धाब्यांचा कुठलाही प्रयत्न नसणार आहे. कमी धावा आपल्याला या षटकामध्ये इथे बघायला मिळाल्यात. नक्कीच आपण पाहतोय इथून पुढे 16 धावा कंप्लीट करायच्या होत्या. tenniscricket.in ची संपूर्ण टीम आमच्या समोर येत आहे. इथून पुढे देखील आपण 3 दिवस 4 दिवस त्यांच्यासोबत काम करणार आहोत आणि इथून पाठीमागे देखील यावेळेस फुल टॉस चेंडूवरती फुल लॉस केला. या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. इथे येतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. 1 मिनिट. इथे मॅजिक ओव्हर होते. या षटकामध्ये 14 धावा आल्या म्हणजे 16 पेक्षा कमी धावा आल्या. त्यामुळे धावफलक मायनस मध्ये गेलाय. त्यामुळे आपण 7 धावा इथे काउंट करणार आहोत. तोटा बघा इथे तुम्हाला फायदा देखील आहे आणि तोटा देखील आहे. कधी दिवाळी होती तर कधी शिमगा. खरं तर इथे 12 चेंडूमध्ये अजून देखील 7 ची मॅच आहे. फटकेबाजी जोरदार बघायला मिळाली. सॉरी 5 धाब्यांची आवश्यकता आहे. दुरुस्ती करतोय. आणि इथे लकी ड्रॉ देखील चालू आहे. ज्यांना लकी ड्रॉचे कुपन घ्यायचे असतील त्यांनी अवश्य संपर्क साधा. पुन्हा एकदा पाहायचंय गोलंदाज. यावेळेसचा बॉल आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड फटका मैदानाच्या आतमध्ये. अंबादासला आपण गोलंदाजी ट्रॅक वरती इथे पाहतोय. इथे आपण पाहतोय अंबादास मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेले आहेत. छोटे खानी टार्गेट आहे. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये
42 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. शेवटचे 10 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता. 10 चेंडूमध्ये 3 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मॅच देखील ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं यावेळेस गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेसचा बॉल बॅटची लिडिंग एज. चेंडू जाईल सरळ तिथे डीप फाईन लेग सीमा रेखा पार. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय विजयी चौकार. याच बरोबरीत सामना देखील संपला या ठिकाणी. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम. डीजे धन्यवाद. संध्या प्रहारामध्ये सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सर्व संघ कर्णधारांचा या ठिकाणी मनस्वी आभार, कारण आवाजाला प्रतिसाद दिला जातोय. एक वेगानं हे सत्र पुढे चाललंय आणि वेगानं या ठिकाणी लकी ड्रॉ सुद्धा घेतला जाणार आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक स्वतःची परीक्षा घेण्याची संधी आहे. लकी ड्रॉच्या माध्यमामध्ये एक स्वतःच्या भविष्याला आव्हान देण्याची संधी आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे 3 पारितोषिक रोज या ठिकाणी दिले जाणार आहे आणि एक